नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कढी पकोडे जे आहे खूप छान कशा पद्धतीने बनवायचे आहेत ते बघूया। आता हे बघा, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे आणि खूप छान पण लागतात। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कारण ही कढी पकोडे बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे। आता इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहे। हे व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचे। आता हे व्यवस्थित बारीक झाल्यानंतर दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दही घेतलेला आहे 1 कप। त्यासाठी आपण 1 कप दह्यासाठी 2 चमचे डाळीचं पीठ घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं। आता हे मिक्सरला आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं। आता आपण हे ठेवलेलं आहे, पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर गरम करण्यासाठी। आता याला आपण गावरान तूप वापरणार आहोत। तुम्हाला तेल आवडत असेल तुम्ही तेलही वापरू शकता। तर गावरान तूप आपण घेतलेलं आहे 2 चमचे। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी घालून घेतलेली आहे, जिरेपूड होती आपल्याकडे, जिरेपूड किंवा जिरेही तुम्ही घालू शकता। थोडासा कढीपत्ता घातलेला आहे। त्यामध्ये आपण हे जो मसाला आपण वाटून घेतला होता, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे, तर तेही आपण यामध्ये घालून घ्यायचे। थोडीशी किंचित हळद घालून घ्यायची आहे आणि आपण हे जे दही आणि डाळीचं पीठ आणि पाणी हे जे मिश्रण आपण करून घेतलं होतं, हेही व्यवस्थित आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं। आता हे पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला याच्यानुसार घालायचं, आपल्याला किती पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला घालायचं आहे। आता ही जरी आपल्याला कढी पातळ दिसत असेल तरी याला थोडीशी थंड झाल्यानंतर ही घट्टपणा येऊन जातो। तर यामध्ये आपण 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे। आता हे थोडंसं पातळपणा जरी असला तरी एक उकळी आल्यानंतर आणि थोडीशी जशी ती थंड होते त्या पद्धतीने याला हे करायची, घट्ट होत चालते। आता यामध्ये मी हिंग घालायची विसरली होती, तर हिंग मी वरून घातलेला आहे। आता इकडे आपण पकोडे कसे करायचे आहेत ते बघूया। आता हे बघा, एका बाउलमध्ये आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार आपल्याला तिखट घालायचे, थोडीशी हळद घालायची, थोडीशी जिरेपूड घालायची आणि इथे आपण चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊन आणि थोडंसं पाणी घालून याला मिक्स करायचं आहे। आता तेल ठेवलेलं आहे आपण गरम करण्यासाठी। यामध्ये छोटे पकोडे जे आहे ते आपण व्यवस्थित सोडून घेणार आहोत आणि छानसे हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। पकोडे बनवताना जसं म्हणतो आपण भजे जे बनवतो, तर हे कढीमध्ये घालताना आपण थोडेसे छोटे बनवतो। तर हे बघा, खूप छानसे आपले हे कढी भजे जे आहे ते मस्त तयार झालेले आहेत। आता व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि यामध्ये सोडा घालताना खूप कमी सोडा वापरायचा आहे, किंचितचा आपण सोडा यामध्ये घालून घेतलेला आहे। तर व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे। तर छान आपले हे बघा, मस्त आपले हे जे भजे आहे ते व्यवस्थित तळले गेलेले आहे। तर याला आपण काय करणार आहोत, एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे। व्यवस्थित तेल आपल्याला काढून घ्यायचं याचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे। आता इकडं आपण कढी जी आहे ती आपण उकळायला ठेवलेली होती। तर हे बघा, आपले भजे जे आहे ते तयार झालेले आहे। आपली कढीला पण उकळी यायला लागलेली आहे। आता यामध्ये काय करायचं, चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायची। आता कढीमध्ये मीठ घालताना अगदी शेवटी गॅस बंद करायच्या वेळेस आपल्याला मीठ घालायचं आणि गॅस आपल्याला बंद करून टाकायचा। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये जे भजे आपण बनवले होते त्या गरम कढीमध्ये आपल्याला हे घालून आणि व्यवस्थित मिक्स करायचे। आता जशी कढी ही थोडीशी थंड व्हायला लागेल तशी ती घट्ट होईल। तर हे बघा, आपली कढी तयार झाली आहे।